मिरॅकल हब इन सर्च ऑफ ट्रुथ. शोध सत्याचा, शोध चांगल्या पालकत्वाचा. मी रवी पाटील आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे मिरॅकल हब. लॉकडाऊन नंतर काय करायचं, लॉकडाऊन नंतरच्या स्लोडाऊनला व मात कशी करायची या संदर्भातली आपली चर्चा. आणि या चर्चेमध्ये काल आपण आशुतोष जोशींच्या बरोबर बोललो आणि आज आपण बोलणार आहोत ते सलील गुप्ते यांच्याबरोबर. सलील गुप्ते ही एक वेल नोन पर्सनॅलिटी आहे पुण्यामधली, ज्याला पुणेकर म्हणतात, ओरिजिनल पुणेकर. ते सलील गुप्ते आहेत. बॉर्न अँड ब्रॉटअप पुणा. अगदी हार्ट ऑफ सिटी आपण जी म्हणतो, भंडारकर रोड, तर तिथं सगळं सलील गुप्तेंचं बालपण गेलेलं आहे. एका खूप मोठ्या फॅमिलीला ते रिप्रेझेंट करतात. आणि सलील गुप्ते हे पुणेकरांना चांगलेच परिचित आहेत, कारण सलील गुप्ते बँड हा एक वेल नोन बँड आहे. आणि या बँडचं वैशिष्ट्य असं आहे की वेगवेगळ्या मोठमोठ्या कॉर्पोरेट लेवलचे इव्हेंट्स, आणि त्यामुळे ते पुणेकरांना चांगले परिचित आहेत. आणि इथं काम करणारे त्यांचे जे सहकार आहेत, सहकारी आहेत, ते सगळे त्यांचं जे एक बँडमध्ये जे एक टीमवर्क आहे ते खूप अप्रतिम आहे. आणि त्याच्याबद्दल खरं तर वेगळं बोलायला मला आवडेल आणि सलील तुम्हालाही आवडेल, पण आज तो विषय नाही आहे. आपण नंतर त्या विषयावर बोलणार आहोत. आज आपण ज्वलंत प्रश्न जो आपला आत्ताचा आहे की या स्लोडाऊनमुळं तुमची जी काही एंटरटेनमेंट इंडस्ट्री आहे, या इंडस्ट्रीजवरती जो परिणाम होणार आहे, तो जो काय शॉक बसणार आहे, तर शॉक काय असणार आहे आणि त्याच्यावरती तुमच्याकडं काय, त्याच्याबद्दल तुम्हाला तुमची काय माहिती आहे, तुम्हाला काय वाटतं, काय होऊ शकतं, ते मला तुमच्याकडून समजून घ्यायचं आहे. ह्या परिस्थितीमध्ये आता असं वाटलं होतं की आधी कोविड-19 करोना व्हायरस, पहिलं जे कर्फ्यू झालं, त्याच्यानंतर लॉकडाऊन सुरू झालं, त्याच्यानंतर केसेस वाढत गेल्या. महाराष्ट्रामध्ये तर जास्तीच आहे, पण ह्याचा हळूहळू नंतर सगळा एकदम विस्तार जास्ती प्रमाणामध्ये होत गेल्यानंतर असं एक बघण्यामध्ये आलं, दिसायला लागलं की आता आमची जी इंडस्ट्री आहे, ज्याच्यामध्ये म्हणजे आम्ही कलाकार लोक आहे, मग कलाकार लोक आम्ही, आता मी स्वतः म्युझिक इंडस्ट्रीमधला आहे, पण तरी पण जी एंटरटेनमेंट इंडस्ट्री जी आहे टोटल, मग नाटक, सिनेमा, म्युझिक, संगीत क्षेत्र, कला, आता याच्यामध्ये असं आहे की ABC असे काही म्हणजे आपण त्याला थोडंसं हे देऊया. म्हणजे आता एमध्ये समजा आता जे सेलिब्रिटी लोक आहेत, बीमध्ये जे मिडियम ह्याच्यामध्ये, सीमध्ये जे येतात, जे एकदम आपण त्यांना म्हणजे छोटे मोठे कलाकार असतात, लोकल कलाकार असतात. त्याच्यामध्ये मला असं एकदम डिस्टिंक्शन असं नाही करायचं, पण जे रोज त्यांचं म्हणजे हातावरच पोट आहे, म्हणजे रोज म्हणजे एक उदाहरण देऊ शकतो. म्हणजे आता लग्नामध्ये जे बँड वाजवणारे असतात, म्हणजे वरातीमध्ये जे बँड वाजवतात, तर ते हे ह्या ह्याच्यामध्ये येतात. आणि हा जो पिरियड जो आत्ता चालला आहे, म्हणजे हा आमच्या ह्या सर्व कलाकारांसाठी आणि इंडस्ट्रीसाठी, म्हणजे इव्हेंट इंडस्ट्री असू दे किंवा म्युझिक इंडस्ट्री असू दे, हा एक लग्नाचा एक वेडिंग सीझन असतो. सो एप्रिल मे, फार तर फार जूनचा पहिला आठवडा किंवा दुसरा आठवड्यापर्यंत तर हा सीझन चालतो. तोपर्यंत आता झालं आहे असं, या सीझनमध्येच सगळं आता बंद झालं आहे. त्याच्यानंतर अजून एक दरवर्षीचा एक प्रॉब्लेम म्हणजे एक जे म्हणजे कलाकार जे रोज कार्यक्रम करतात, परफॉर्म करतात, कोण गाणारे आहेत, वादक आहेत, ह्या आम्हाला सर्वांना म्हणजे आमची ही जी इंडस्ट्री आहे ह्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एक प्रॉब्लेम असा होतो की आपल्याकडे महाराष्ट्रात जून नंतर पावसाळा सुरू होतो. तर असाही पाऊस सुरू झाला की साधारणतः सप्टेंबर किंवा ऑगस्ट एंडपर्यंत, म्हणजे गणपती म्हणा, जेव्हा गणपती सुरू होतात तेव्हा हा सीझन हळूहळू परत सुरू होतो. आणि मग तो जो सुरू होतो तो परत मग मे महिन्यापर्यंत तो सुरूच असतो.
सो म्हणजे असे पण करेक्ट. हां सो असे पण वर्षातले 4 महिने तर तसं बघायला गेलं तर म्हणजे असं काम एवढं काही नसतंच म्हणजे. सो तो एक असतो. आता हे 3 महिने आणि अजून पुढचे अजून 3 महिने आणि आता याच्यात कसं काय होणार आहे. खूप लोकांना याचा त्रास झाला आहे ज्यांचं म्हणजे डे टू डे रेग्युलर बेसिसवर जे कलाकार लोक काम करणार आहेत त्यांना तो फटका बसलाच आहे. सगळ्यांनाच बसला आहे कारण ही आता इव्हेंट इंडस्ट्री आणि हे सगळं आता सुरू व्हायला भरपूर वेळ लागणार आहे. म्हणजे आता मी जर अंदाज काढला तर मला तर वाटत नाही अजून एक पुढच्या जानेवारीपर्यंत तरी काही सगळं होईल. झालं तर चांगलंच आहे पण तोपर्यंत करायचं. कारण जे नोकरी किंवा IT किंवा कुठेही जे नोकरी करणार आहेत कुठल्याही सेक्टरमध्ये त्यांना तसा प्रॉब्लेम नाही आहे. कारण त्या क्षेत्रातली लोकं पण काही अशी आहेत की जे नोकरी करून पण सुद्धा शनिवार रविवार म्हणा शुक्रवार रविवार शनिवार म्हणा किंवा काहीतरी ॲडजस्टमेंट करून कार्यक्रम वगैरे पण करतात. म्हणजे कलाकार असून पण ते नोकरी पण करून ह्या गोष्टी पण करतात. तो त्यांचा म्हणजे कसं ॲडजस्टमेंट त्यांच्या असतात तो त्यांचा एक विषय. पण अशी पण भरपूर लोकं आहेत. सो त्यांना फरक पडणार नाही आहे. सर मी थोडंसं इथं हे करतो. जरी आपल्याला असं वाटलं तरी त्यांचाही जॉबमध्ये पण त्यांना निम्माच पगार मिळणार आहे. म्हणजे तिथेही एक दणका बसणार आणि इथं एक कुठलाही आहे. हे जे काही स्ट्रगलर करणारे कलाकार आहेत आपण स्ट्रगलरबद्दल जास्त बोलूया असं मला वाटतं. की ते जे कलाकार आहेत ते म्हणजे हौशी म्हणताय त्यांना. का हौशी असतात कारण पूर्ण प्रोफेशन म्हणून जर का ह्या इंडस्ट्रीमध्ये आले तर त्यांना पोट भरणार नाही म्हणून ते कुठेतरी जॉब करतात आणि हे करतात आणि ते दोन्ही मिळून कसा तरी त्यांचा संसार होतोय. असं काही वेल टू डू स्थितीत नाही आहे ते. तर या सगळ्यांना दोन्हीकडून मार बसणार आहे. बरोबर. म्हणजे तुम्ही जे म्हणताय ना की इकडून पण मार बसणार आणि तिकडून पण मार बसणार आहे म्हणजे तेही सफर करणार आहेत. हां आता त्यांच्यापेक्षा जास्त सफर करणार आहेत ते फुल टाईम करणार आहेत. जे फुल टाईम आहेत ते तर जास्त सफर करणार. पण आता तसं तर म्हणजे दुसऱ्या टॉपिकवर जाऊन एकदम बोलायचं म्हणजे आत्ता तेवढं पण हे वाटत नाही. पण एक डिस्कशन करायला काही हरकत नाही आहे. गरिबांसाठी आज जे काय गव्हर्नमेंट करते ते जे काय असेल त्यांना काय कितपत सवलती मिळतात किंवा त्यांना त्यांच्याकडनं गव्हर्नमेंटकडनं काय मिळेल किंवा अथवा मिळाले किंवा अजून मिळायचं आहे काय जे काय आहे ते श्रीमंत वर्ग जो आहे त्यांना प्रॉब्लेम नाही आहे. मिडल क्लास वर्ग जो आहे तो ह्याच्यात अडकला आहे. आणि ह्या मिडल क्लास वर्गामध्ये पण माझ्यासारखे असे भरपूर लोक आहेत की जे फुल टाईम म्युझिकमध्ये किंवा कला क्षेत्रामध्ये आहेत. मग त्याच्यावर जास्ती मी आत्ता म्युझिकवरतीच मी आत्ता बोलतो आहे. कारण मी आता एकंदरीत माझ्या ज्या ओळखीतले काही मित्र किंवा आमच्या पुण्यातले जेवढे काय आहेत बऱ्याच जणांशी म्हणजे असं ऑनलाईन चॅटिंगवर किंवा सोशल मीडियावर किंवा फोनवर डिस्कशन झाले किंवा हे झाले. फेसबुकवर पण मी एक पोस्ट टाकली होती जी एका माझ्या मित्रांनी टाकली होती. त्याचा व्यवसाय आहे साऊंड आणि लाईट्स. हां ह्याच्यामध्ये अजून एक सांगायचं आहे की ह्याच्यामध्ये साऊंड आणि लाईट्सवाले जे आहेत आणि जनरेटरवाले पण आहेत. हो म्हणजे हाराचा उघड आहे या लोकांचं. हो कारण शेवटी आमचा जो कार्यक्रम होतो आमच्या कार्यक्रमाला साऊंड आणि लाईट्स तर मिळेल. करेक्ट म्हणजे असंख्य आपण समजतोय तेवढं ही म्युझिक इंडस्ट्रीमध्ये हे फ्रंट साईडचे तुम्ही आहात ते पडद्यावर दिसणारे लोक आहात आणि त्याच्या मागं त्याच्यापेक्षा दुप्पट लोक काम करत आहेत. त्यांच्याबद्दल विचार करायचा तर ही आणखी मोठी समस्या आहे. आता जे साऊंडवाले आणि लाईट्सवाले त्याच्यामध्ये जनरेटरवाले पण आले. आता जनरेटर फक्त बाकीच्या म्हणजे त्यांचा व्यवसाय तर बाकीच्या गोष्टींना पण जनरेटर देतात. पण साऊंड आणि लाईट्सवाल्यांकडे त्यांचे जे काय त्यांच्या ज्या नावाने ते बिझनेस चालवतात त्यांच्याकडे आज कमीत कमी एका साऊंडवाल्याकडे ॲव्हरेज लहान साऊंडवाला जरी असला तरी त्याच्याकडे 4 ते 5 मुलं कामाला असतात. जो मिडियम साऊंडवाला ज्याचं म्हणजे एक थोडा मोठा सेटअप असेल त्याच्याकडे कमीत कमी 10-15 मुलं असतील कामाला. ज्याचा सेटअप खूपच मोठा आहे त्याच्याकडे किमान 25च्या वरती किंवा 30च्या वर किंवा ते आता किती असतील ते त्याच्यावर त्यांच्या बिझनेसवर डिपेंड आहे. कारण ते एकाच ठिकाणी एका वेळेला साऊंड देत नाही. त्यांचे आज पुण्यामध्ये एक 4 ठिकाणी त्यांचा साऊंड लाईट्स त्यांचे कारण सगळीकडे सगळे कार्यक्रम चालू असतात. बरं
ह्याच्यामध्ये अजून एक असं होणार आहे की आता दहीहंडी येईल, गणपती नवरात्र येईल, त्याच्यामध्ये तर आमचा पण आणि साऊंड लाईट्सवाल्यांचा पण, मग त्याच्यामध्ये DJ वगैरे हे ते सगळे चालेल. मग बरोबर. तर हे लोक पण ह्याच्यामध्ये खूप सफर करणार आहे. सो आता पुढे काय हा एक प्रश्न एक मोठा आहे. लोन्स आहेत, लोकांनी घरासाठी लोन घेतले किंवा अजून कुठल्या तरी गोष्टींसाठी लोन घेतले असतील किंवा मुलांच्या कॉलेज शिक्षण जे काय असेल ते. हे साऊंड लाईट्सवाले आहेत, हे अपडेट करत असतात आपली इक्विपमेंट सगळी. साऊंड नवीन घेतात, लाईट्स नवीन घेतात, काय नवीन मार्केटमध्ये आलं की ते अपडेट करत असतात, त्यांना ते करायला लागतं. ती लोकं पण लोन घेतात. परत फॅमिली तर आहे सगळ्यांना, ठीक आहे. जरी जे अनमॅरिड जरी असले तरी त्यांच्यावरती पण काही रिस्पॉन्सिबिलिटी असतील. सो आता हे एकंदरीत ही खूप अवघड परिस्थिती आहे. आणि आता ह्याच्यासाठी आता तुम्ही आपली ओळख झाली, तुम्ही मला बोलवलं या विषयावर बोलायला, चांगली गोष्ट आहे. पण माझी इच्छा अशी आहे की ह्या गोष्टींकडे पण कोणीतरी ह्याच्यावरती म्हणजे न्यूज चॅनल आहेत अजून किंवा सोशल मीडिया भरपूर आहेत, ह्या गोष्टी तिथपर्यंत गव्हर्नमेंटपर्यंत किंवा ह्याच्यापर्यंत आमच्या पण ह्या गोष्टी पोचल्या पाहिजेत. कारण ह्याच्यामध्ये काय आहे की जे इव्हेंटवाले आहेत किंवा जे साऊंडवाले हे ह्याच्या कंपनीज आहेत, म्हणजे कंपनी तर त्यांना फॉर्म करायला लागते किंवा बिझनेस एका नावाने करायला लागतो, तर त्यांचा टर्नओव्हर जो असतो त्यांना GST तर भरायला लागते. परत आमच्या इव्हेंट्समध्ये अजून 2-3 प्रकारची काही वेगळी लायसन्सेस आहेत. कार्यक्रम करण्यासाठी ती लायसन्सेस घ्यायला लागतात. जशी पोलीस परमिशन तर तिथं मॅन्डेटरी असतेच, ती पोलीस परमिशन छोटी झाली. पण बाकीची जी लायसन्स आहेत, PPL आहे, IPRS आहेत, अजून 3-4 लायसन्सेस आहेत. त्या लायसन्समध्ये म्हणजे एक कार्यक्रम जर करायचा असेल तर त्या इव्हेंटवाल्याला किंवा त्या इव्हेंटवाल्याला किंवा तो जो इव्हेंट किंवा तो जो कार्यक्रम होतो किंवा हॉटेलमध्ये होतो जो कार्यक्रम, 5 स्टार हॉटेल्समध्ये, 3 स्टार हॉटेलमध्ये होतो, तेव्हा त्यांना ह्या लायसन्सेस कंपल्सरी घ्यायला लागतात. त्या लायसन्सेसमध्येच ऑलरेडी त्यांचे लाख-सव्वा लाख रुपये जातात. प्लस मग बाकीचं आलं, म्युझिक आलं, साऊंड आले, लाईट्स आले, सगळं आलं. परत त्यांना GST आहे. परत GST कट करतात, जे बिलं देतात मोठ्या मोठ्या कार्यक्रमांचे, आमचा पण कट होतो, सगळ्यांचंच सगळं होतं. म्हणजे तिथे पण म्हणजे असं नाही की एक अमाऊंट जी तुम्हाला मिळते त्याच्यामध्ये पण तुम्हाला बाकीचे टॅक्सेस येते, इन्कम टॅक्स आपण भरतोय, आपल्याला बाकीचे खर्च आहेत, लाईट बिल आहे घरातली, पेट्रोल आहे, तुमचं भरपूर खर्च आहेत. हे भरपूर खर्च आहेत. आता हे चला हा मे महिन्या पण जाईल, जूनपर्यंत वाढेल. जेवढं लोकांचं काय सेविंग्ज आहेत किंवा काय कोण कुठल्या ना कुठल्या पद्धतीने आत्ता लोक खेचत आहेत. करेक्ट, बरोबर, अगदी तुम्ही तो रबर असा एवढा ताणलाय. रबर आता तुम्ही ताणताय तो जितका ताण आला शेवटी एका लिमिट नंतर तो तुटणार आहे. तो ज्या साईडला जाईल तिथं तो फटका बसणारच. करेक्ट. हे कसं म्हणजे एकूणच परिस्थिती जसे दिवस जात तशी बिकट होईल असं तुम्हाला वाटतंय. हो. आणि मार्च-एप्रिलपर्यंत हे सर्वाईव्ह करणं हे सेलिब्रिटीजना काही अवघड नाही आहे. पण जो तुम्ही ज्या लोकांच्याबद्दल बोलता तो जो सर्वसामान्य कलाकार आहे, हो, त्याला हे पेलणं अशक्य आहे. आणि याच्याबद्दल खरोखरच एक सरकारनं काही महत्त्वाचे निर्णय घेणं गरजेचं आहे. आणि लॉकडाऊन संपल्यानंतर की यांना काही त्यांनी त्यांचा उद्योग व्यवस्थित पुन्हा बूस्ट करावा, याच्यासाठी त्यांना काय मदत करता येईल याच्यावर मला वाटतं आज आपल्या ह्या चर्चेतून एक सुरुवात व्हावी असं मला वाटतं. अगदी बरोबर. पण त्याच्यामध्ये एक पॉईंट तर म्हणजे जो आत्ता मला सुचलाय, म्हणजे चला आता जे ती सरकारची मदत तिथपर्यंत ह्या गोष्टी जाणार कशा, काय होणार, तो एक मुद्दा राहिला. पण जेव्हा सगळं सुरळीत म्हणजे जे आत्ता तुम्ही आत्ता ज्याला म्हणजे आपण ऐकतोय, म्हणजे हा एक शब्द आहे जो आपण चॅनलवरती लोक वापरतात की हे पॉज आहे. तर हे पॉज करण्याच्या आधी म्हणजे आपण एक वेळ देतो ना, ती वेळ द्यायला हवी होती. करेक्ट. की एक लोक कुठे अडकली आहेत किंवा लोकांचे काय किंवा लोकांचे काही बँकेचे व्यवहार असतील किंवा लोकांचे काही लोन्स आहेत किंवा लोकांचे काही लोन्स आहेत
किंवा एक त्या 4 दिवसांमध्ये समजा काही कलाकार जे पुण्यामध्ये म्हणा किंवा अजून कुठल्या तरी म्हणजे सिटीमध्ये समजा आता एक नगरमधला कलाकार आहे तो पुण्यात कार्यक्रम करायला आला होता, त्याचे 4 कार्यक्रम होते, 4 दिवस इकडे कसा बसं राहून तो त्याचं मॅनेज करून, पण तो आता अडकला असेल तर तो जाणार कसा? किंवा पुण्यातला समजा नगर म्हणजे हे एक उदाहरण दिलं कारण ते पुण्याच्या जवळ आहे, किंवा पुण्यातला मुंबईत गेला असेल, मुंबईतला पुण्यात आला असेल, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर मला आता हे गव्हर्नमेंटपर्यंत हे म्हणजे आता ह्या गोष्टी जातील, हे होईल, ह्याला किती वेळ लागेल आणि याच्यावर कितपत काय होईल तो नंतरचा भाग आहे. ठीक आहे, पण सलील समस्या आहेच आणि आपल्या या चॅनलचा उद्देश जो आहे ते समस्याचं आपल्या परीने समाधान शोधायचं आहे. आणि काही आपण सरकारला सूचना करू शकत असू तर त्या सूचना काय करता येतील का, की जेणेकरून या प्रश्नाच्या मुळाशी आपण जाऊ आणि तो सोडवण्यासाठी काहीतरी आपण प्रयत्न करू. त्या दृष्टिकोनातून तुम्हाला काय वाटतं? एक महत्त्वाची सूचना म्हणण्यापेक्षा माझं म्हणणं असं आहे की समजा एक गोष्ट समजा एक मांडायची असेल आम्हाला, म्हणजे आमच्या सगळ्यांच्या वतीने, म्हणजे मी एक डोक्यात ठेवून बोलतोय, एक पकडून चालू आहे आपण साधारण 8 महिने 10 महिने ऑलमोस्ट वर्ष सुरळीत सगळं सुरू जेव्हा होईल, जेव्हा ह्या सगळ्या गोष्टींना परवानग्या परत मिळायला लागतील, की सोशल गॅदरिंग्स होतील, इव्हेंट्स होतील, कार्यक्रम होतील, तर ह्याच्यामध्ये पहिली आता ही जी लायसन्सेस आहेत, ही लायसन्सेस म्हणजे जसं मगाशी मी बोललो की ही लायसन्सेसचे पैसे द्यायला लागतात, तर ही लायसन्सेस पहिली उठवली पाहिजेत. GSTचा जो मुद्दा आहे, आता GSTच्या मुद्द्यावर आता तो लागू आहे, तो सगळीकडेच आहे, तो कंपल्सरी आहे, त्याच्यावर बोलणं आता योग्य नाही आहे कारण तो एक वेगळा विषय होतो. पण ही विनाकारण ही लायसन्सेस जी आहेत ही उठवली पाहिजे, कारण यांनी फायदा कलाकारांना होत नाही, जो बिझनेस करतोय त्याला पण होत नाही. ते फक्त ते सुरू केले ते गव्हर्नमेंटकडे ते जाते. तो पूर्वी नव्हताच, गेल्या 5 वर्षांमध्ये तो आला आहे. आणि ह्याच्यामुळे काय होतं की आज एखादा समजा माझ्यासारखा व्यक्ती असेल, माझा बँड असेल किंवा एखाद्याचा ग्रुप असेल, म्युझिकचा ग्रुप असेल, त्याला जेव्हा आज एक 25 रुपयाचं काम मिळायचं, तर समोरचा काम देणारा आता काय म्हणतो की मला ऑलरेडी हे एवढे खर्च आहेत, मला हे टॅक्स भरायचे आहेत, तर मी तुला 25 रुपये नाही देऊ शकत. डायरेक्ट 25वरनं तो आता 15 ते 17 रुपयामध्ये ते त्यांचं नेगोशिएशन होतं. मग तू 15 ते 17मध्ये तू नेगोशिएट कर. मग तिथे काय होतं, जिकडे जो 25 रुपये घ्यायचा त्या 25 रुपयांमध्ये त्याच्याकडे समजा काही कलाकार किंवा त्याच्याकडे काम करणारी लोक असतील, त्यांना त्या 25 रुपयामधनं तो 3 रुपये 4 रुपये 5 रुपये जे काय द्यायचा, त्याला तिथे पैसे कमी करायला लागले, कारण त्यालाच 15-17 रुपये जर मिळत असतील तर तो निश्चित तो म्हणजे इथे त्यांचं पण उत्पन्न म्हणजे जो पैसे जे येण्याचे ते कमीच होतं, त्याचा पण प्रॉफिट असेल तो पण कमी झाला, तो जो तिकडे बसलाय त्याचा पण कमी झाला. ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. हा जो टॅक्स आहे तो कागदोपत्री असा दिसतोय की तो जो एंड कस्टमर आहे तो भरतोय, पण ॲक्च्युली काय व्हायला लागलं आहे की तो कस्टमर तो टॅक्स बेअर करायला तयार नाही आहे आणि त्यामुळे इनडायरेक्टली कलाकाराला तो टॅक्स भरावा लागतो, म्हणजेच त्याचं उत्पन्न कमी होतं. आणि ही जी समस्या आहे ही समस्या आज समोर येते आहे आणि नक्कीच की याच्यामध्ये सरकारनं विचार केला गेला पाहिजे, सरकारनं विचार केला पाहिजे आणि काही सूत्रबद्ध असं धोरण या इंडस्ट्री संदर्भात सरकारनं निर्माण केलं पाहिजे. आणि ते करत असताना त्या इंडस्ट्रीच्या लोकांच्या समस्या काय आहेत ते जाणून घेऊन, त्या इंडस्ट्रीमधल्या लोकांच्या समस्या काय आहेत त्या जाणून घेऊन मग ते धोरण बनवलं पाहिजे. याच्यामुळं सर्वसामान्य कलाकारावरती त्याचं काय परिणाम होतोय याचा पहिल्यांदा विचार केला गेला पाहिजे आणि त्यानंतर मग हे धोरण ठरवलं गेलं पाहिजे. सलील, आज आपण एक चांगली चर्चा केली आणि या चर्चेमध्ये आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकणार नाही आहे, पोहोचू शकू अशी शक्यता पण नाही आहे, पण
एक समस्या आपण समाजासमोर मांडली आहे आणि समाजातल्या वेगवेगळ्या घटकांनी याकडे लक्ष देतील आणि तुमचा हा जो प्रश्न आहे हा सरकारपर्यंत पोहोचण्यासाठी अजून काय स्टेप घ्यायला पाहिजेत त्या मला वाटते तुम्ही सगळ्यांनी एकत्रित येऊन घ्याव्यात. आणि आपण सगळ्यांनीच जेव्हा आपण कोविडमधून बाहेर येऊ तर एखादा कार्यक्रम घेत असताना की आपण त्या कलाकाराला त्याने गेले 8-10 महिने जे काही सफर केले त्याच्या ती जाणीव मनात ठेवून त्याच्याशी निगोशिएशन करताना त्याच्याशी दर ठरवताना आपण थोडं आपला हात मोकळा सोडला पाहिजे. आणि हा हात मोकळा सोडणं प्रत्येकानं हे जर केलं गेलं तरच हा स्लोडाऊन मधून आपण बाहेर पडू शकणार आहे. प्रत्येकानं जर हात राखून खर्च करायचा म्हटला तर या स्लोडाऊनला आपण मदत करणार आहोत हे मला इथं सांगावं वाटतं. सलील, तुम्ही आलात, तुमची बाजू मांडली, तुमचे मतं मांडली आणि खरोखरच या प्रश्नाबद्दल सर्वसामान्य कलाकारांबद्दलचं जे तुमची तळमळ दिसते ती मला खूप भावली. खूप चांगलं डिस्कशन झालं आपलं आज आणि मला तुमच्याबरोबर पुन्हा वेगळ्या विषयावरती बोलायला नक्की आवडेल. तुमच्या म्युझिकबद्दल आवडेल आणि मला तुम्हाला ड्रम वाजवताना बघायचं आहे. ते कसं करायचं. सलील, माझं चॅनल पण आहे, तुम्ही सबस्क्राईब करू शकता. सलील गुप्ते द बँड नावाने माझं चॅनल आहे यूट्यूबवर आणि नक्कीच शकता आणि तर त्यांनाही सांगू शकता. तर सगळ्या व्ह्युअर्सनी त्यांना मी विनंती आहे की सलील गुप्तेंचा जो बँड आहे ते चॅनल तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा. जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत हे चॅनल कसं पोहोचेल यासाठी आपण सगळेच काम करूया की जेणेकरून सलील गुप्तेंना या आपल्या मिरॅकलच्या माध्यमातून या स्लोडाऊन नंतर काही महाराष्ट्रामधून वेगवेगळ्या ठिकाणामधून कामं मिळतील. आपण इंडस्ट्रीमधल्या एका कलाकाराला तरी मदत करू शकू. तर आपण इथं थांबूया. आभारी आहे सलीला तुमचे मी. थँक्यू. जय महाराज. मिरॅकल हबला सबस्क्राईब केलं का? नाही केलं? करून टाका.